कसोबच्या शिमग्याक लक्ष्मी केशवाची पालखी येतात तिकडे आणि फुल जंक्शन असता, फुल तयारी असता, अख्ख्या रत्नागिरीतली लोक तिकडे असतात. तर मी म्हटलं तुम्हाला पण दाखव खवा. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आर्या शेटे अनफिल्टर्ड या चॅनलवरती. तर तुम्ही पहिले जर सबस्क्राईब केलेला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा गोष्टी तुम्हाला फक्त माझ्या चॅनलवरतीच भेटणार आहेत आणि ते पण फिल्टर न करता. म्हणूनच त्या चॅनलचं नाव आहे आर्या शेटे अनफिल्टर्ड. सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता पुढे आपला सगळा प्रवास बघा. चला. आणि माका आमचे भाव भेटलेले आहेत. काय चाललाव काय आम्ही कसोबला जाता चाललो. ती असलीच पाहिजे. सगळा ट्रॅफिक जाम आहे इकडे, कोण काय ऐकत नाही बघा. ह्या आहे बन आणि ह्या आहे कसोब. दोन्हीकडे लक्ष्मी केशवाचा उत्सव आहे. तो हायना सुरू झाली आहे आता. मी जॅक झाले. तर ही आहे कमान आणि या बघा विहंगमय दृश्य. कसला भारी वाटतंय ना. आय जस्ट लव्हड इट. तर मी आता आले. मी गेल्या वर्षी इकडे येऊक नाही भेटलेला माका, कारण माझे शो वगैरे होते त्याच्यामुळे मी येऊ नाही शकलेले. मग ह्या वर्षी मला वेळ भेटलोय की मी आले आहे इकडे. तर माका आता चांगला वाटतंय. तर आता बघूया. इकडची सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की इकडे घोटो भेटता. तर ऑलरेडी ग्लासेस बघा जमिनीवर पडलेले. सो हाय, भेटताय काय? सो लुक ॲट दिस. आता कुणाल पाटील दादा आपल्याला भेटलेले आहेत. त्यांना तुम्ही सगळेजण ओळखता, लावणी सम्राट कुणाल पाटील. फायनली मी तुझ्या व्लॉग मध्ये आलेलो आहे आज बाबा. कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय आणि तुझे व्हिडिओज मी कायम बघत असतो, खूप भारी असतात. आणि एक आणि हा माझा भाऊ आहे. आणि मी कोण आहे? बहीण आहे. हा माझा अण्णामामाला भाऊ आहे आणि हा माझा मानलेला भाऊ आहे. हो. आणि ही माझी तशीच मानलेली बहीण आहे आणि खूप छान आहे. तिचे डिम्पल्स मला कायम आवडतात आणि आम्हाला दादाचा डान्स जास्त आवडतो. थँक्यू. आपण दोघे एका फ्रेम मध्ये दिसलो पाहिजे. हो. दिस इज द पब्लिक हिअर. हॅलो. इकडे घोटा भेटतोय अँड लेट्स ट्राय इट. हा माणूस रोहन दादा फायनली. हाय. ए दादा एवढा नको घे ना, कमी दे. अरे काहीतरी होईल दादा. मम्मी ब्लॉग बघते दादा. ओके सो लेट्स ट्राय इट दादा. ओके सो दिस इज इट. कसा लागतो? तर माका नाही माहिती हो गोटा आता कसं लागात आणि माका काय होणार आहे याच्यानंतर. ह्या माका कायच नाही माहिती आहे. बस माका माहिती आहे की गोटो प्रसाद म्हणून पिलो जाता. ह्यो आधी देवाक दाखवलो जाता आणि त्याच्यानंतर अख्ख्या रत्नागिरीतली लोक ही पितात. आणि माका नाही माहिती ह्याच्या पुढे काय होय. हो घोटो युजली नशा म्हणून पण बघतात काय लोक आणि घरातली शिव्या घालणार ती आपण माका माहिती आहे. पण तरी पण आय शुड ट्राय इट. देवाचा प्रसाद आहे. ओके 1 2 3 गो. थोडीशी अशी स्वीटशी चव आहे आणि चव सांगू नाही शकत. म्हणजे मी पहिल्यांदा असं काहीतरी चव घेते पण गोड आहे. गोड चव आहे ह्याची. वाटा घेऊन मला डोक्याला त्रास करू नको फक्त एवढ्यात. काय होतं? काय नाही, मला पण नाही माहिती. तर 2 माणसं जी इकडे आलेली आहेत ज्यांनी आयुष्यात कधीच घोटा प्यायलेला नाही. आई ती लोक घोटा प्यायला आली आहेत. मला भीती वाटते ऍक्च्युली या पिताना आयुष्य वेगाली त्याची. बट दप्पा माझ्याबरोबर कोण होता? मी एकटी. का नाही माहिती काय होणार आहे. पण ह्याच्यानंतर स्ट्रिक्टली इन्फॉर्मेशन आहे की आपल्याला काय गोड खायचा नाही आहे, चहा प्यायची आणि आईस्क्रीम खायचं नाही. कोण बोला? कुठे लिहिलंय? कुणाल दादा बोलला आता. काय बोलतो? असं पण असतं? गोड लागते. हे गोड लागतंय. ऍक्च्युली हे गोड आहे म्हणजे आपण डिरेक्टली असं
खूप जास्त पिऊ शकतो असं आहे आणि मी पहिल्यांदा ह्या पिणार आहे. पितय आहे ॲक्च्युली. संपवलंय अजून तरी मला हे एकदम नॉर्मल लागतंय. धप्पा दुसरा ग्लास ना, दिस इज सेकंड ग्लास, कारण ह्याला चांगलं लागलं, दॅट्स वाय इज ड्रिंकिंग दिस. पण तरी पण माका समजत नाही, म्हणजे ह्याच्यानंतर जर माका काय झाला तर माका सांभाळणारो माणूस दुसरा ग्लास घेऊन आलो, त्याचा माका अजून जास्त टेन्शन आलंय. बट दिस इज अ कल्चर, कारण इकडे लक्ष्मी केशवाक ह्यो प्रसाद चढवलं जातं आणि ह्या माका नाही माहिती आहे किती वर्ष सुरू आहे. बट अनेकशा लेडीज पण इकडे येऊन घोटो पितात आणि अनेकशा पुरुष पण इथे येऊन घोटो पितात. सो देर इज नथिंग इज रॉंग इन दिस. सो कोणाक जर असा वाटत असात की आर्या शेटे दारू पिऊक लागली तर यो घोटो हाय, हे पहिली गोष्ट समजा. एका घोटो बोलतात हा काय पहिल्यांदा पिते ते पण हा, आणि आम्ही पहिल्यांदा पितोय ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला वाटत मी सवयीचा आहे म्हणून की काय, माझा याच्याशी काय संबंध नाही. समजला ना. पण मी मला ट्राय करायचं होतं आयुष्यात कधी ना कधी एकदा तरी मला पिऊन बघायचं होतं घोटो. तर मी आता प्यायलेलो आहे, देवाचा प्रसाद आहे म्हणून पिता या, उगाच काहीतरी नको तर नको मनात ठेवू. घोटो पिणाऱ्यांची गर्दी बघा, ही बघा. तर आता आपण पालखीच्या इथे जाऊया, बघूया काय माहोल आहे. हे भारी वाटतंय ना, ही गर्दी बघा.